मालवणी स्टाईल मी सुरमई करी बनवतो आणि मित्रांनो इतकी टेस्टी, यम्मी लागते आणि खूप जास्त क्विकली बनते आणि टेस्ट एक नंबर लागते. मित्रांनो सुरुवातीला एक पेस्ट तयार करायची, एक प्युरी तयार करायची. त्यासाठी काश्मीरी मिरचीला मी गरम पाण्यात भिजत ठेवली होती. त्यानंतर ओला खोबरा किसून घेतलाय, मग लसूण चॉप करून घेतलाय. त्यानंतर त्याच्यात मी थोडी हळद टाकणार आहे आणि धणे टाकणार आहे आणि याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची थोडंसं पाणी टाकून. सुरमईच्या तुकड्यात थोडं कोकमाचं पाणी किंवा तुम्ही चिंचेचं पाणी लावून घ्या. मग त्याच्यावरती थोडी हळद, आगरी-कोळी मसाला आणि थोडंसं मीठ टाका आणि मस्त मॅरिनेट करून घ्या. आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे, चॉप केलेलं लसूण किंवा ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं आहे, चॉप केलेला कांदा टाकायचा आहे, मस्त परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करायची ती पेस्ट जी आपण आता मिक्सरमध्ये करून घेतलेली. ती थोडी शिजवून घ्यायची आहे, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त अशी शिजवून घ्यायची, उकळी येऊन द्यायचं आहे. त्यामुळे थोडं चिंचेचं पाणी किंवा तुम्ही कोकम टाका, कोथिंबीर टाका, मीठ ॲडजस्ट करा आणि कढी मस्त शिजवून घ्या झाकण ठेवून एक 5-6 मिनिटावरती. मस्त शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायच्या सुरमईच्या तुकड्या ज्या आपण आता मॅरिनेट करत ठेवल्या होत्या ते याच्यामध्ये ॲड करा. ॲड केल्यानंतर मस्त त्याच्यावरती रस्सा वगैरे पसरवून घ्या आणि परत झाकण ठेवून एक 5-6 मिनिटं लो मीडियम फ्लेमवरती मस्त शिजवून घ्या. अशा प्रकारे आपली ही मालवण स्पेशल करी तयार होते. एकदम मजेदार लागते, थोडी स्पायसी, खट्टी, मिठी आणि खायला एक जबरदस्त लागते. आता नॉर्मली आपल्या इकडे मुंबई साईडला अशा टाईपची नसेल बनवली, पण ही वाली बनवून बघा, मजेदार वाटेल.